मलकापूर शहरात 6 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता रामनवमी निमित्ताने ऐतिहासिक श्रीराम मंदिर व बालाजी श्रीराम मंदिर येथून शोभायात्रेला सुरुवात झाली। मलकापूर शहरातील बालाजी मंदिर पासून तर माहेश्वरी भवन पर्यंत ही शोभायात्रा अति उत्साहात काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये श्रीराम ढोल पथक व अमरावती येथून भक्तिगीते संगीतमय वातावरण करण्यासाठी गायक सुद्धा बोलावण्यात आले होते। मलकापूर शहरातून शोभायात्रा निघाल्यावर गायकाच्या गाण्यावर महिला व पुरुषांनी जय श्रीराम बनाएंगे मंदिर गाण्यावर नाचत खेळत आनंद व्यक्त केला। मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी भर चौकात श्री हनुमान चालीसा पठण करून जनसमुदायाचे लक्ष वेधले। तर विश्व हिंदू परिषद तर्फे शोभायात्रेतील भक्तांना प्रत्येक चौकात थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती। MCN न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। आज श्री रामनवमी या निमित्त मलकापुरामधील एक ऐतिहासिक मंदिर आहे, राजे नेमिवंत मंदिर हे ऐतिहासिक मंदिर आहे। आज या ठिकाणी भव्य कार्यक्रम आहे। या ठिकाणी अनेक भजनं होतात, विविध कार्यक्रम होतात। यावेळी या राजे नेमिवंत यांचे जे वंशज आहेत आज या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे। आपण त्यांच्याकडनं या मंदिराचा इतिहास जाणून घेत आहे। नमस्कार काका। नमस्कार। नमस्कार। ह्या मंदिराच्या बाबत आपल्याला काय माहिती आहे? हे मंदिर आमच्या पूर्वजांनी हरबाजी नेमिवंत यांनी इसवी सन 1700 शतकामध्ये हे स्थापन केलेलं आहे। म्हणजे साधारणतः शके 1700 मध्ये केलेलं आहे, म्हणजे 1796 किंवा 1800च्या आसपास हे स्थापन झालेलं आहे। आणि त्यापूर्वी मंदिर होतं इथे, पण इथे सगळे भव्य इमारत बांधलेली आहे। आणि त्या काळामध्ये लोकांना सगळ्यांना धर्माचा आश्रम करावा या दृष्टीने सगळं प्लॅनिंग केलेलं आहे। आणि हा उत्सव रामनवमीचा उत्सव त्या काळापासून चालत आलेला आहे। या राम मंदिरामध्ये वैशिष्ट्य असं की हे जे राम मंदिराच्या खाली रामयंत्र आहे हे अयोध्येनंतर इथंच असल्याचं लोक सांगतात। त्याच्यानंतर देवीचं यंत्र आहे, देवीचं श्रीयंत्र हे अद्भुत आहे, म्हणजे हिमालयातलं लोक येतात त्यावेळेस ते सगळं सांगतात। त्याच्यानंतर गुरुच्या शंकराचार्यांच्या पादुका पण आहे तिथे। आणि अशा रीतीने तिथं जवळजवळ तिथं हे त्याचं स्वरूप आहे। पण हे सगळं खाजगी आमच्या नेमिवंत फॅमिली आपल्या नेमिवंत नावाचं नाव मलकापुरामध्ये गजर आहेत, पण आता आमचे किती लोक या ठिकाणी आलेले आहेत? नेमिवंत ज्यांचे जे वंशज आहेत किती लोक आलेले आहेत? हे आता जवळजवळ 25 लोक आलेलो सगळे इथे। 25 लोक कोणी हैदराबादला असतात, कोणी पुण्याला असतात, कोणी औरंगाबादला असतात। मी स्वतः औरंगाबादला असतो आणि म्हणजे संभाजीनगरला आता म्हणजे। आणि हे सगळे लोक आम्ही येतो आणि या उत्सवाच्या निमित्ताने सगळे जमा होतो। तर या ठिकाणी अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळालेली आहे की या ठिकाणी राजे नेमिवंत हे ऐतिहासिक मंदिर आहे आणि या ठिकाणी भव्य कार्यक्रम होत असतात। मी अनिल कुमार गोठी, MCN न्यूज, मलकापूर। जय श्रीराम, जय श्रीराम। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री बालाजी राम मंदिर आणि श्री रामनवमी उत्सव समितीतर्फे संयुक्त विद्यमाने यावर्षी सुद्धा रामनवमी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्सवात साजरा करण्यात आला। श्री बालाजी मंदिर लाखाणी चौक येथे सकाळी भजन, त्यानंतर 12 वाजता रामाचा जन्मोत्सवाची आरती आणि प्रसाद वितरण करण्यात आला। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता दरवर्षीप्रमाणे अति उल्हासात आणि उत्सवात सर्व गावातल्या लोकांनी मिळून रामनवमीची शोभायात्रा काढली। या शोभायात्रेत मलकापूरचे श्रीराम ढोल पथक, अमरावतीवरनं डॉक्टर चौधरी यांचं म्युझिकल ग्रुप होतं आणि सगळ्यांनी खूप हिरिरीने भाग घेतला, त्यामुळे एकदम उत्साह वाढून गेला होता। ही शोभायात्रा पूर्ण मलकापूर शहरातून फिरून महेश भवन येथे या शोभायात्रेची समाप्ती करण्यात आली आणि येथे येणाऱ्या सर्व भक्तांना फराळाचं नियोजन केलं होतं। सगळ्यांनी फराळ घेऊन या आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।